अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या 161 गावातल्या 877 वाड्या वस्त्यांवर 151 टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे। पाऊस लांबल्यास या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध पाणीसाठा राखीव ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। सोबतच गावोगावी टँकरनं पाणी पुरवठा केला जात असताना गावातील विहिरीत न टाकता त्या गावांना लोकसंख्येच्या नुसार पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देऊन त्यात पाणी टाकण्याचं नियोजन करण्यात आलंय। राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग अहिल्यानगर जिल्ह्यात होणार आहे। पाण्याचा जो उपसा जेवढा आहे धरणातून बॅकवॉटर मधून तात्काळ थांबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। टँकर देताना टँकरचं वेळापत्रक सुद्धा तयार करून गावोगावी ते देताना आता जीपीएस ट्रॅकिंग आहे टँकरला, पण वेळापत्रक प्रमाणे टँकर गावात गेले पाहिजे। बहुतांशी ठिकाणी वाड्या वस्त्यावर आता टँकरचं पाणी विहिरीत टाकायचं नाही। इथं वॉटर सप्लाय स्कीम आहे, विहिरीत पाणी टाकल्यामुळे तिथून पाणी उचलता येईल, टाकी भरता येईल आणि मग डिस्ट्रीब्यूट करता येईल। तो फक्त त्याला आपोआप राहील। मात्र पाणी शेंदून जे काढावं लागतं ते होणार नाही। तिथं सगळ्या ठिकाणी आता पाण्याच्या टाक्या उपलब्ध करा म्हटलं तुम्हाला। तर या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाही आवाहन करतोय। यंदाचं वर्ष एल निनोचं आहे। पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे। पाण्याचं प्रत्येक थेंब अनमोल आहे। आपण साऱ्यांनी पाणी जपून वापरूया। एबीपी माझानं जनतेला हे कळकळीचं आवाहन केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।